गुड मॉर्निंग मित्रांनो. झाली आपली सकाळच्या वाजलेली 9. येता येते आता कसं आहे, सध्या दिवसाचे हरभरा पेरलेले आहे, म्हणजे चणा सगळ्यांनी पेरलेला आहे. काय काय जणांचे घाटे जे ते चांगल्या प्रकारे निबर झाले. तर आता आपण येता येतं आपल्याला 4 ढाळी जास्ती नको कोणाचं घ्यायला म्हणून 4 ढाळे उपटून आणले, कारण आपले निबर नाही झाले, कारण फुलावरती आहे. आल्यानंतर हा बघू शकता जाळ लागलेला आहे. आपण काय करू माहिती का, अजून थोडासा जाळ करू, मग त्याला व्यवस्थित प्रकारे भाजता येईल. चला थोडेसे लाकडं आणू आणि त्याच्यावरती उळा करू. तर आपण निघाले थोडे धसकट आणायला. धसकट आणल्यानंतर व्यवस्थित प्रकारे ते भाजले जातील. कच्च्यामध्ये अजून चांगलं लागतात. इथे थोडे आपण धसकट आणले ते की आपण हे जे तूर आहे हे आपण कापतो ना, त्याच्यानंतर जे खालचं राहिलेलं असतं बूट त्याला धसकट म्हणलं जातं किंवा पराठ्या, भरपूर काही नाव आहेत. इथून थोडे लाकडे घेऊन जाऊ आपण. धरू द्या बॅटरी व्यवस्थित. चला, तर हे घेतले आपण थोडे धसकट घेऊन आपल्या आखडापाशी जायचं. आज तर हुळा वाजून मस्तपैकी मजा करूया. या तुम्ही पण हुळा घालला, बरं वाटेल तुम्हाला पण. हे 4 ढाळेले आणलेले आहेत आणि आपली आग पण हे होता, त्याच्यावरती ठेवून देऊ 2 मिनटं. 2 मिनटं ठेवल्यानंतर त्याला फक्त थोडंसं भाजायचं, जास्त काय नाही. हे आपले होत आहेत. जे शेतकरी त्याला माहिती आहे कशा प्रकारला, जे नवीन काय करू राहिला हा कळण्याला व्यवस्थितपैकी सगळं ह्याला कोणी वाळलं ना तो पण चांगला, पण याचे पण हे पण लय मस्त लागतं. का तर संध्याकाळी आपल्याला काही काम नाही आहे, हा व्यवस्थित मस्तपैकी भाजून आपण खाऊया. शेताकडे ना जे आहे ना ते आपल्याला पूर्ण व्यवस्थित असं भेटतं. आता काय तर खाली पडेल असं याची पण भीती आहे मला. आणि याचं जे आंबलं असतं ना, ते जे आंबटलेलं खूप असतो, त्याचं पण थोडासा ते आंबटपणा पण जाईल आपल्याकडून. यायला नाही झाडल्यावर भा पण भीती याची वाटत दिसतं का नाही काय माहिती. हा बघा होरपळून पूर्ण हे झालं आणि याच्या खाली घाटे आहेत इकडं बघा हावाले. आता हा इथून आपल्याला खायचे आहेत. आता माणूस मोठं झाल्यामुळे जरा व्यवस्थित खातो, कारण की पहिला जेव्हा आपण लहानपणी उळा भाजून खायचो ना, हे पूर्ण तोंड हे सगळं भरून जायचं असतं. एक नंबर. जेव्हा वाळलेला असतो तेव्हा पण हुळा पण चांगला लागतो आणि वल्यात पण. आता सध्या आपल्याकडे ओला होता तर आपण हेच करून खाणार ना. 9:30 वाजलेले जवळपास. पाणी पण सगळं व्यवस्थित आहे. आपण मस्तपैकी पूर्ण असं शांत वातावरण हा मस्तपैकी मजेशीर, कोणी नाही जवळपास आपल्याला, आपण एकटेच निवांतपैकी.